सोलापूर जिल्ह्याचा निकाल पाहत असताना माढा मतदारसंघ हा सातत्यानं चर्चेमध्ये आला होता। माढा मतदारसंघामध्ये विठ्ठलचे चेअरमन अभिजित पाटील हे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून तुतार या चिन्हावर निवडून लढत होते आणि त्यांच्याविरुद्ध ही लढत होती अपक्ष उमेदवार बबनदादा यांचे जे पुत्र आहेत रणजितसिंह शिंदे हे सफरचंद या चिन्हावरती अपक्ष म्हणून निवडणूक लढत होते। माढामध्ये सातत्यानं ट्विस्ट निर्माण झाला आहे। माढा मतदारसंघाची अपडेट आहे हे साधारण 23वी जी फेरी आहे, 24 फेऱ्या होणार आहेत। 23व्या फेरी अखेर निर्णायक आघाडी अभिजित पाटील यांनी या ठिकाणी घेतली आहे। अभिजित पाटील यांनी 23व्या फेरी अखेर 25,975 मताची आघाडी घेतली आहे आणि ही आघाडी निर्णायक आहे। थोड्या वेळामध्ये 24वी फेरी संपणार, त्यामध्ये अभिजित पाटीलांना विजय घोषित केलं जाणार आहे। मात्र ते विजयाची आघाडी किती असणार आहे ते पुढच्या काळामध्ये पाहावं लागणार आहे। माढा मतदारसंघामध्ये चुरशीची निवडणूक झाली। या ठिकाणी अभिजित पाटील हे माढा प्रॉपर माढा तालुक्यातूनच मताधिक्य घेऊन जे पंढरपूरची 42 गाव आहेत त्यामध्ये आले, त्यानंतर जे माळशिरसचे काय गाव आहेत त्या गावातून आता त्यांना मताधिक्य या ठिकाणी मिळत होते। त्यामुळे माढीची निवडणूक आहे ती निवडणूक अतिशय प्रतिष्ठित होते आणि या निवडणुकीमध्ये विठ्ठलचे चेअरमन अभिजित पाटील हे निर्णायक आघाडीवरती आहेत आणि थोड्याच वेळामध्ये त्यांची जी उमेदवारी आहे ती उमेदवारी विजयी उमेदवारी ही जाहीर होण्याची शक्यता या ठिकाणी विद्यमान आमदार बबनदादा शिंदे यांच्या 30 वर्षाच्या राजकीय कारकिर्दीला राजकीय संघर्षाला या ठिकाणी कुठेतरी हादरा देण्याचं काम या ठिकाणी अभिजित पाटील यांच्या माध्यमातून झालेलं दिसून येत आहे।